नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत भरलेले वांगं. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे 250 ग्रॅम वांगे, म्हणजेच 1 पाव. वांग्यांची थोडीशी देठं काढून घ्यायची आहे आणि त्यांना असं 4 चिरा मारून कट करायचं आहे. चिरा मारून झाल्यावर वांग्यांना आपल्याला एका पाण्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे ते काळी पडणार नाहीत. अशा पद्धतीने आपली सारी वांगे चिरून झालेली आहेत आणि पाण्यात टाकलेले आहेत. आता बनवूया मसाला. मसाल्यासाठी मी इथे घेतलेली आहेत अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, हिरवी कोथिंबीर, 1 इंच अद्रक, अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा धना पावडर, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा छोटा चमचा गोडा मसाला, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. गोडा मसाला नसेल तर तुमच्याकडे जो गरम मसाला आहे किंवा घरातला मसाला आहे तोही तुम्ही टाकू शकता. हा जो मसाला आहे आपण पाणी न टाकता वाटायचा आहे. मिक्सरच्या भांड्यातून एका वाटीमध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण तो मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरलेला आहे. आता आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसाला आपल्याला शिल्लक राहिलेला आहे. कढईमध्ये आपण कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठा चमचा तेल आणि तेल टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर जी आहे ती आपण इथं चिरून टाकायची तडक्यामध्ये. त्यानंतर आपण एक एक करून सर्व वांगे याच्यामध्ये ठेवणार आहोत कढईमध्ये. ह्या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती स्लोवरच ठेवायची आहे. सगळे वांगे आपण कढईमध्ये ठेवून देणार आहोत. वांगे ठेवल्यानंतर आपण 1 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे आणि 1 मिनिटानंतर आपण त्याला थोडंसं खालीवर करायचं आहे. वांगे हलवून झाल्यावर जो उरलेला मसाला होता आपल्याकडे, जो पेस्ट उरली होती ती आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत. मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकून मी इथे वांगे शिजवून घेतली आहे. तुम्हाला जर त्याचा आणखीन रस्सा हवा असेल तर पाणी थोडंसं जास्त टाका आणि पाणी जे तुम्ही टाकताल ते गरम करून टाका. त्यामुळं गरम पाणी टाकल्यामुळं भाजीची चव आहे ती बिघडत नाही, व्यवस्थित राहते आणि छान लागते. भाजी शिजवायला टाकल्यानंतर 2 ते 3 वेळा ताट आपल्याला काढून परत एकदा चेक करायचं आहे, नाहीतर वांगे खाली लागतील. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद.